मुख्यमंत्री असताना अटक, देशभरात मोठा राजकीय वाद आणि आधीच आम आदमी पार्टीचे अनेक मोठे नेते तुरुंगात. सत्येंद्र जैन, मनीष सिसोडिया, संजय सिंग एका मागे एक अटक आणि दिल्लीच्या राजकारणात मोठा वादळ. मी शोएब नदाफ आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360. आज आपण समजून घेणार आहोत दिल्ली एक्साइज पॉलिसी प्रकरणात संपूर्ण टाइमलाईन. कोण कधी अटक झाले, आरोप काय होते आणि कोर्टात काय घडलं. या प्रकरणाची सुरुवात 30 मे 2022 रोजी झाली, जेव्हा आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये सत्येंद्र जैन यांनी आरोग्य, उद्योग, वीज, PWD, गृह, शहरी विकास, परिवहन आणि जल विभाग अशी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली होती आणि दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक सारख्या आरोग्य सुधारणा योजनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. ईडीने जैन यांच्यावर 12 कोटी रुपयापेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात न्यायालयीन सुनावण्या सुरू झाल्या आणि 18 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केला. कोर्टाने नमूद केले की जैन यांना 18 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवण्यात आला होता. तसेच खटल्याची सुनावणी सुरू होण्यात मोठा विलंब होत होता. विशेष न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवत सांगितले की हा खटला पूर्ण होण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो, त्यामुळे आरोपीला दिलासा देणं योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं. 26 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोडिया यांना CBIने दिल्लीच्या एक्साइज पॉलिसी म्हणजे दारू धोरण प्रकरणात अटक केली. CBIच्या आरोपानुसार या एक्साइज पॉलिसीच्या रचनेमागे मुख्य सूत्रधार सिसोडिया होते आणि ही पॉलिसी खासगी दारू कंपन्यांना फायदा होईल अशा पद्धतीने तयार करण्यात आली होती. तपास यंत्रणाच्या म्हणण्यानुसार या धोरणामध्ये लायसन्स धारकांना अनुचित फायदा देण्यात आला, तसेच L1 परवाना अधिकृत मंजुरीशिवाय वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कमिशन किकबॅक व्यवहार झाल्याचा दावा CBIने केला. CBIच्या आरोपानुसार दारू घाऊक विक्रेत्यांचा कमिशन 5% वरून 12% करण्यात आला आणि या व्यवहारातून 140 कोटी रुपयापेक्षा जास्त किकबॅक मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपास यंत्रणाचं म्हणणे होते की व्यवहारातून काही रक्कम सार्वजनिक पदावरील अधिकाऱ्यांना लाच म्हणून दिली जात होती. मात्र आम आदमी पक्षाचे हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने लावले असल्याचा दावा केला. सिसोडिया जवळपास 530 दिवस तुरुंगात राहिले आणि ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, कारण दीर्घकाळ खटला न चालता तुरुंगात ठेवणे हा आरोपीच्या जलद न्याय अधिकाराचा भंग असल्याचा कोर्टाने नमूद केलं. 4 ऑक्टोबर 2023 रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ईडीने अटक केली. CBIच्या तपासानंतर ईडीने ही कारवाई केली होती. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार संजय सिंग हे कथित दिल्लीचे दारू धोरण घोटाळ्यातील महत्त्वाचे कट कारस्थान करणारे होते. त्यांच्या निवासस्थानी सुमारे 2 कोटी संशयित किकबॅक रक्कम मिळाल्याचा आरोप करण्यात आला आणि खासगी दारू कंपन्यांना फायदा होईल अशा पद्धतीने धोरण तयार करण्यात त्यांना मदत केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला. मात्र सुमारे 6 महिने तुरुंगात राहिल्यानंतर 2 एप्रिल 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. कोर्टात सुनावण्यादरम्यान ईडीने जामिनाला विरोध केला नाही आणि संजय सिंग यांच्याशी थेट संबंध असा स्पष्ट मनी ट्रेल सापडला नसल्याचं नमूद करण्यात आलं. यानंतर 21 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि त्यांना या कथित एक्साइज पॉलिसीच्या घोटाळ्यात किंग पिन म्हणजे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला. तपास यंत्रणांनी कोर्टात पैशांचा ट्रेल दाखवण्यासाठी काही पुरावेही सादर केले, ज्यामध्ये अंगडाई कंपन्यांच्या पावत्यासारख्या पेन्सिलने लिहिलेले सेल कागदांचा समावेश होता. परंतु कोर्टाने या प्रकाराच्या पुराव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि असे नमूद केले, पेन्सिलने लिहिलेले सेल कागदावरून कोट्यावधी रुपयांचा मनी ट्रेल सिद्ध होऊ शकत नाही. कोर्टाने तपास यंत्रणांना सादर केलेले 24,000हून अधिक ईमेलांमध्ये आरोपींना अनुकूल आलेल्या
काही कायदेशीर मतांनी दडपाल्याचा मुद्देही नोंदवला. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीच्या रोज एव्हेन्यू कोर्टने मोठा निर्णय देत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया आणि इतर 21 जणांना CBIच्या एक्साईज पॉलिसी प्रकरणातून डिस्चार्ज केला, कारण तपासात ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाने नमूद केलं. इतकेच नाही तर तपास अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी शिफारस करण्यात आली. मात्र CBIने हा निर्णय आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले. 16 मार्च 2026 रोजी हायकोर्टाने आरोपींना 5 एप्रिल 2026 पर्यंत उत्तर दाखल करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील कायदेशीर लढाई अजूनही सुरूच आहे आणि हा वाद दिल्लीच्या राजकारणात आजही मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान आम आदमी पार्टी आणि त्यांच्या नेत्यांनी या संपूर्ण कारवाईमागे राजकीय कट कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार पंजाब आणि दिल्लीमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तरावर झपाट्याने वाढत होती आणि पुढील निवडणुकीमध्ये गुजरात हे महत्त्वाचे लक्ष्य मानले जात होते. त्यामुळे आप विरोधात ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्या असल्याचा दावा पक्षाने केला. मात्र तपास यंत्रणांनी हे आरोप फेटाळला असून तपास कायद्याच्या चौकटीत सुरू असल्याचं सांगितलंय. म्हणजेच 2022 पासून सुरू झालेला हा प्रकरण अटक, तपास, जामीन आणि कोर्टाचे मोठे निर्णय अनेक टप्पे पाहायला मिळाले. एकीकडे तपास यंत्रणेचे गंभीर आरोप तर एकीकडे कोर्टात काही पुरावे फेटाळले. आता या प्रकरणात पुढचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे आणि त्यामुळे हा प्रश्न अजूनही कायम आहे. दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणात नेमकं सत्य काय? अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी पाहत राहा न्यूज नेटवर्क 360.